पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आज आपण परमेश्वराच्या हृदयाचा जे विचार आहे ते जरा अगदी जवळून जाणायला प्रयत्न करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज ख्रिस्त मंडळी संत विन्सेंट डी पॉल यांचे सण साजरा करत आहे. हालेलुया. अशा एक विशेष संत ज्यांच्याद्वारे देवाचा प्रेम जगभर पसरले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेक संत लोकांना विशेष प्रेरणा देण्याचं काम संत विन्सेंट डी पॉल यांनी केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराचा हृदय परमेश्वर माणसांच्या मध्ये वाटून देत आहे. हालेलुया. हृदय आपल्याला पाहिजे. हालेलुया हालेलुया. मत्तेय शुभवर्तमानामध्ये 18व्या अध्यायातील 20व्या वचनामध्ये परमेश्वराने एक सुंदर गोष्ट बोललेला आहे. आता आपण ऐकूया. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. हालेलुया. दोघे तिघे येशूच्या नावाने हालेलुया एकत्र येताना त्यांच्यामध्ये येशू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काल रात्री मला एका ताईचा फोन आला. शिकलेली ताई आहे आणि चांगली ताई आहे. हालेलुया. ताईने मला माझ्याशी बोलताना बोलले, फादर मला खूप घबराहट आहे, खूप घाबरते. हालेलुया. मी ताईनं सांगितलं, ताई येशूने तुमचा हात जर पकडलेला आहे तर तुम्ही घाबरणार का? हालेलुया. ताईने सांगितलं, येशूने हात पकडलेला आहे तर मी कसं घाबरू? हालेलुया. प्रियानो, दोघे तिघे एकत्र आपण काय काय करतो? हालेलुया. दोघे तिघे येशूच्या नावाने जेव्हा येत आहे, काहीतरी करत आहे, तेव्हा आत्मिक सामर्थ्य, अलौकिक सामर्थ्य आपल्यामध्ये उतरून येत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया हालेलुया. आज मी आमला आश्रम मधून तुम्हा सगळ्यांसाठी हे जे विशेष दान आहे, एक विशेष प्रेरणा आहे, हे तुम्हाला देत आहे. कधी पण दोघे एकत्र आलं तर समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात काय चालू आहे आपल्याला माहित नाही, तरी तुम्ही डिक्लेअर करायचं, आम्ही येशूच्या नावाने आलो आहे. हालेलुया. म्हणून येशूच्या नावाने एकत्र येण्याचा एक विशेष सावय आपण करून घेऊ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आपण एकदा येशूला सॉरी बोलूया. येशू अनेक ठिकाणी पोहोचलो आहे, अनेक लोकांच्या बरोबर फिरलेला आहे, अनेकांच्या मैत्रीमध्ये राहिलेला आहे, तरी येशू तुझ्या नावाने आम्ही तेव्हा आलो नव्हतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूच्या नावाने कोणतरी एकत्र आलं तर त्या ठिकाणी येशूचा गौरव करायचा सवय लागणार, येशूची स्तुती करायला वाटणार. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण या एकी पित्याचा, पुत्राचा, पवित्र आत्म्याचा जे एकी आहे, या एकीबद्दल अजून थोडा विचार संत विन्सेंट डी पॉलला धरून करूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योहनाच्या पहिल्या पत्रामध्ये
पहिल्या अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये एक सुंदर गोष्ट लिहिलेला आहे. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते. संत विन्सेंट हे खूप शांत स्वभावाचा एक व्यक्ती होते. हालेलुया. हालेलुया. जास्त बडबडणे, मस्ती करणे यापेक्षा बाळपणामध्ये त्यांना थोडा शांत राहायचा, मनन चिंतन वगैरे करणारा एक मन हृदय त्यांच्या ठाई होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असला जे मन ज्या लोकांना भेटलेलं आहे त्यांना देवाचा वाणी ऐकायला मिळणे खूप सोपं जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा एकटा आहे तेव्हा देखील हे जे एकीच्या हृदय येशू बरोबर, संतान बरोबर, माता मरिया बरोबर वगैरे एकीच्या हृदय अशा लोकांना पटकन भेटत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूनो, आपण या गोष्टीकडे पण जरा ध्यान देऊया. हालेलुया. पवित्र ग्रंथ आपल्याला सांगत आहे माता मरियानी जितके आत्मिक गोष्ट ऐकले ते सर्व हृदयामध्ये बाळगून मनन चिंतन केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनन चिंतन करण्याचा सवय असलेले जे लोक आहेत त्यांना पवित्र ग्रंथ समजायला भेटणार. आत्मिक उपदेश कोणतरी दिलं तर आत्मिक उपदेश नीट समजायला त्यांना भेटते. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या जीवनामध्ये ह्या आत्मिक सामर्थ्य आपण मिळवून देऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा संत विन्सेंट डी पॉल यांचा जे मोठा संस्था आहे, हालेलुया, जिथे फादर सुपिरियर आहेत, तिथे कोणतरी एक चोर वारंवार आतमध्ये येत होते. प्रेज द लॉर्ड. एकदा तिथे आलेले जे चोर आहे त्यांना ते पवित्र मिस्सासाठी ठेवलेले जे प्याला आहे, असा जे देवाच्या संबंधातला आहे, किंमतवान आहे असल्या वस्तू तो रात्री पळवायचा. हालेलुया. वैतागलेल्या ब्रदर लोकांनी चोर पकडण्यात आला, मिळालं, त्याच्या आनंदाने तोटा उत्सव केला. हालेलुया. तिथे त्यांनी पकडून त्याला मारायला घेतली. आश्रमामध्ये शांततेचा जे वेळ पाहिजे तेव्हा हे दंगा कुठून आहे म्हणून बघायला ब्रदर फादर विन्सेंट जेव्हा वरती पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की आज हे जे लोक आहेत ते लोक आनंदाने, ब्रदर लोक सांगत आहे, मला हातात सापडला, मी मारलो, असं मारलो, तसं मारलो. हालेलुया. मार खाऊन तो पळाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संत विन्सेंट डी पॉल खूप दुःखी होऊन बसले. हालेलुया. जेव्हा चौकशी केले त्यांनी बोलले, तुमच्याकडे आल्यावर त्या माणसाला देवाचा अनुभव आला नाही तर त्यांना देवाचा अनुभव कुठून मिळणार? तुम्ही त्याला मारपीट केलं तर त्याला देवाचा अनुभव येणार का? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत विन्सेंट डी पॉलने त्याला परत बोलवून घेऊन जवळ ठेवून त्याला सांगितलं हे आश्रम आहे. हालेलुया. इथे जे काही आहे त्यात तूच देखील हक्कदार आहे.
हालेलुया. रात्री येऊन त्रास करून घेऊ नकोस, तू दिवसा येऊन काय पाहिजे ते घेऊन जा. हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, या चोरी करणारा जो बंधू आहे त्याचं जीवन पालटलं. 2-3 दिवसानंतर त्या माणसाने जितके वस्तू त्यांनी चोरी करून नेले होते ते सगळे पोत भरून आणून आश्रममध्ये ठेवले. हालेलुया. संत विन्सेंट डी पॉल आपल्याला शिकवणाऱ्या गोष्टी आपण आता योहनाचा पहिले पत्र 2 अध्यायातील 9व्या वचनातून ऐकूया. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो अजून अंधारातच आहे. पुढे संत योहान सांगत आहे, जो भावावर प्रेम करतो, जो बहिणीवर प्रेम करतो तो प्रकाशात आहे. हालेलुया. हालेलुया. संत विन्सेंट डी पॉल गरिबांच्यावर प्रेम केलेले संत आहे. गरजवंतांच्या गरजा पुरवणारा संत आहे. हालेलुया. अनेक परिस्थितीमध्ये पोचले होते जिथे येशूला नाकारायला अनेक लोकांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली. हालेलुया. तरी त्यांच्या हृदयामध्ये जे प्रेम आहे त्या प्रेमाद्वारे मन कठीण केलेली अनेक लोकांना त्यांनी परिवर्तनातून नेले. हालेलुया. येशूच्या वचनानुसार मी जेव्हा भुकेले होतो, नंगे होतो, मी जेव्हा राहायला घर नाही अशा स्थितीमध्ये होतो, मी जेव्हा जेलमध्ये होतो, तू मला पाहायला आले, तू माझा भेट घेतलंस. हालेलुया. तू माझ्या उजव्या भागामध्ये राह. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू भगिनीनो, आज परमेश्वर आपल्याला परमेश्वराच्या उजव्या बाजूची जागा घ्यायला प्रेरणा देत आहे. हालेलुया. आता आपण 1 मिनिट डोळे बंद करून हात जोडून प्रार्थना करूया. देवा, तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. देवा, तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मला दे. मला शुद्ध कर. तुझ्या कार्यासाठी माझा वापर कर. म्हणून आपण मनापासून प्रार्थना करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. मानेच्या भागामध्ये खूप दुखणे असलेले कोणाला तरी, छातीमध्ये भयंकर दुखणे, त्रास, टेन्शन, विचार असलेले एका व्यक्तीला, तसाच प्रकारे डोळे भयंकर दुखत आहे असा एका व्यक्तीला, कानाच्या संबंधातील खूप त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे. पीटर नावाच्या एका व्यक्तीला येशू आता आशीर्वादित करत आहे. मनातील राग दूर करण्यासाठी प्रभू त्यांना एक विशेष आशीर्वाद देत आहे. आयुर्वेदिक उपचार करणारा घेणारा काही लोकांना पवित्र आत्मा आज विशेष आशीर्वाद देत आहे. मानसिक तणाव, मानसिक क्लेश यामधून जाणाऱ्या अनेकांना प्रभू आशीर्वादित करत आहे. येशू सांगत आहे अनेक लोकांना, मी तुमच्याशी बोलतो, माझी वाणी तुम्ही ऐकून घ्या. येशू सांगत आहे, मी तुमच्याशी आवडीने काय काय गोष्टी बोलत आहे. तू शांत झाल्यावर तुला माझी वाणी समजायला भेटणार. येशूचा प्रकाश अनेक आजारी लोकांना, अनेक गरोदर स्त्रियांना आज पवित्र आत्मा देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी, पुत्रानी, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.